म्हणजे न्यूट्रल करणे. जे तणनाशकचं जे ग्लायकोगोमेस जे कंटेन्स आहे ना, त्याला न्यूट्रल करण्याची ताकद तुमच्या काळ्या मातीमध्ये आहे. म्हणून काय करायचं, काळी माती घ्यायची 2 मुठा फवाऱ्यात टाकायची आणि त्या गढूळ पाण्यानं फवारा हिसळून घ्यायचा, किंवा एका बाल्टीमध्ये 2 मुठी माती टाकायची काळ्या रानातली, ते गढूळ पाणी करायचं, ते गढूळ पाणी फवाऱ्यामध्ये टाकायचं आणि त्यानं फवारा हिसळून घ्यायचा. असं जर केलं तर तुमचं जे फवारा तणनाशकाचा असला किंवा कीटकनाशकाचा जरी असला, तर त्याचं इन्फेक्शन तुमच्या दुसऱ्या कोवळ्या पानावर किंवा कोवळ्या भाजीपाल्यावर किंवा कुठलंही पीक असू द्या त्याच्यावर होणार नाही, याची तुम्ही काळजी घ्या. की तणनाशकाचा फवारा असो का कीटकनाशकाचा फवारा असो, काळ्या मातीच्या आपल्या गढूळ पाण्यानं फवारा हिसळूनच तुम्ही दुसरं स्प्रे आपल्या पिकावर घेऊ शकता. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद. कसा वाटला प्लॉट, लाईक शेअर आणि कमेंटमध्ये सांगा.